हा, हे हेल्मेट धर बाबा. तुला भेटायला यायचं म्हणजे ना, हा मोठा राक्षस तासभर डोक्यावर घेऊन नाचवावा लागतो माहितीये. अगं दादर ठाणे काय जवळ जवळ वाटलं तुला? हा, आता तुमचा हा सडू चेहरा जरा बरा करा की. मी तुझ्यासाठी एक छोटूसं गिफ्ट आणले, घे. मला माहिती होतं तुझा पेपर एकदम फर्स्ट क्लास जाणार. मी मनापासून तशी प्रार्थना केली होती. आता ना तुझ्या सगळ्या एक्झाम्स पटापट क्लिअर कर. आणि एकदा का तुझं ऑफिसर व्हायचं स्वप्न पूर्ण झालं की मग आपलं लग्न करण्याचं स्वप्न सुद्धा लवकरच पूर्ण होईल. आणि तुझी बहीण आहे ना इतकी खंबीर की मग टेन्शनच नाही. मला तर आधी टेन्शन आलं होतं माहितीये, की आपल्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी देतील की नाही, मान्यता देतील की नाही. पण जेव्हा मला कळलं की तुझी ती खंबीर बहीण त्या 2 लवर्सच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, टेन्शनच गेलं माझं. मला जाम भारी वाटलं. म्हणजे खरं सांगू ना, तर आता मला तुझ्यापेक्षा किंवा तुझ्या प्रेमापेक्षा तुझ्या बहिणीवरच जास्त विश्वास बसलाय. तुला सांगतो, तुझी बहीण आपल्या पाठीशी नक्की उभी राहील. आणि जर तुझी बहीण आपल्यासोबत असली तर मग काय, आपल्याला लग्न करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आणि शेवटी तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तर आयुष्यभर तुझ्यासोबत आहे. बरं, आता खायला काय मागवायचं? हा, म्हणजे तू मला विचारशील तर मी तर म्हणेन की मी तुलाच खातो. पण तू चिडशील, तुला राग येईल, म्हणून मी असली फालतू मस्करी करणार नाही. तुला हवं ते तू मागव. अगं तू खाताना पाहूनच माझं पोट भरेल. खरंच मागव. धन्यवाद.